जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी राहुल आपले वर्गमित्र आणि शिक्षकांसह फाईन आर्ट्सच्या अभ्यासासाठी महाबळेश्वरला गेले होते. तिथे सुरुवातीचे काही दिवस उत्तम गेले, पण एके संध्याकाळी कंटाळा आला म्हणून राहुल व त्याचा ग्रुप भटकत भटकत एका अज्ञात जागी येऊन पोचले. सगळीकडे अंधारून आलं होतं. त्यांनी सोबत आणलेल्या सिगारेटी शिलगावल्या. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते त्या जागी पोचले तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांची दातखिळीच बसली. आजचा एक जो अनुभव आहे तो आमच्या एका मित्राचा आहे. राहुल म्हणून मित्र आहे आमचा. तो बेसिकली आता अॅनिमेशन करतोय. तर तो जे जे स्कूल ऑफ आर्टचा स्टुडंट आहे. आणि अनुभव बेसिकली थोडासा असा विचार करण्यासारखा आहे किंवा म्हणजे विचारात पाडण्यासारखा अनुभव आहे. तर किस्सा असा झाला की यांचा सगळ्यांचा ग्रुप जेव्हा फाईन आर्ट्सला होता, जेव्हा फाईन आर्ट्स तुला माहिती असेल ट्रेनिंग असतं, साईट सीइंग वगैरे करायला लागतात त्यांना. तर फाईन आर्ट्सच्या ट्रेनिंगसाठी पूर्ण जो कॉलेजचा एक पूर्ण क्लास आहे त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 34 to 35 लोकांचा ग्रुप असतो. तर त्यांना महाबळेश्वरला घेऊन गेलेले, जे जे स्कूल ऑफ आर्ट्स तर्फे महाबळेश्वरला घेऊन गेलेले. आणि तिकडे जे डोंगर, दऱ्या, नद्या वगैरे असतात तर तिकडे त्यांना साईट सीइंग करायला लावतात. आणि त्या साईट सीइंगचं त्यांना लाईव्ह तिथे पोर्ट्रेट्स किंवा पेंटिंग करायला सांगतात की तुम्हाला हे स्केचेस कसे दिसत आहेत, तुम्हाला ते डोंगर कसे दिसत आहेत, डेप्थ किती आहे, लाईट शॅडोज कसे आहेत. सो तुम्हाला एक प्रॅक्टिकल तिथे अनुभवण्यासाठी घेऊन जातात. तर हा सगळा ग्रुप तिथे गेलेला होता. गोष्ट अप्रॉक्सिमेटली 8 ते 10 वर्षापूर्वीची आहे. तर जेव्हा हे सगळे गेलेले त्या ग्रुपमध्ये राहुल म्हणून जो आहे माझा मित्र तो होता. तर राहुलचं बेसिकली बॅकग्राऊंड थोडंसं असं आहे की त्याचा भूताखेतांवर अजिबात विश्वास नाही. आणि तो असा थोडासा कधी कधी असं दाखवतो किंवा कदाचित आहे सुद्धा, पण तो असं दाखवतो की मी खूप धीट आहे, मला कसली भीती वाटत नाही, मी घाबरत नाही भूतांना वगैरे असं. तर हे थोडंसं बॅकग्राऊंड आहे राहुलचं. आणि ज्या वेळेस तो हे सगळं कॉलेजचा अनुभव करत होता, लाईफ एन्जॉय करत होता, तर तितकाच वाया गेलेला मुलगा होता. म्हणजे वाया गेलेला अर्थी वेगळ्या अर्थी नाही, पण खूप मस्तीखोर, खूप खट्याळ पद्धतीचा. आणि सारखं कोणाचं तरी खोड्या काढायच्या, कोणाला तरी त्रास द्यायचं राहायचं सारखं. म्हणजे एक म्हणतो ना बॅक बेंचर्स कसे असतात तसा हा राहुल म्हणून होता. आणि त्याच्या ग्रुपमधले जे 4-5 जण होते ते पण तशीच टवाळकी होती पूर्ण ग्रुपमध्ये. म्हणजे नेहमी कोण ना कोणतरी पनिश करणार, कोणतरी क्लास बाहेर उभं करणार, अशी ती पूर्ण ग्रुप होता. तर हे सगळे 30-35 स्टुडंट्स अलॉंग विथ देअर पॅरेंट्स आणि पॅरेंट्स नाही, त्यांचे टीचर्स, स्टाफ महाबळेश्वरला गेले. तर बेसिकली हा 3 दिवसाचा कॅम्प होता पूर्ण. तर पहिल्या दिवशी हे कॅम्पला तिथे गेले. तिथे त्यांच्यासाठी एक हॉटेल बुक केलेलं होतं. तर त्यांनी तिथे डॉर्मेटरी सारख्या रूम घेतलेल्या, तिकडे सगळे राहिले. सकाळचं एक बेसिक लेक्चर वगैरे अटेंड केलं. आणि संध्याकाळी यांना साईट सीइंग साठी सगळ्या स्टाफला घेऊन जायचं होतं. तर बाहेर पडले. तर बाहेर पडल्यावर तिकडे बेसिकली अशा ठिकाणी त्यांनी कॅम्प बुक केलेला होता की जिकडे थोडेसे टेंट हाऊस होते, म्हणजे हॉटेलच्या बाहेर टेंट हाऊस होते. आणि तिकडे ह्यांना स्टे केलेला, डॉर्मेटरी मध्ये आणि बाहेरच्या टेंट हाऊस मध्ये स्टे होता. तर तिथे बेसिकली सगळे त्यांचं जे काही फर्स्ट लेक्चर आहे ते झाल्यावरती स्टाफनी सांगितलं की आता तुम्हाला आम्ही साईट सीइंगला घेऊन चाललोय. तर तिकडे असं थोडेसे जंगलातनं, डोंगर दऱ्यातनं त्यांना असं घेऊन चाललेले होते. आणि त्या दरम्यान हा जो ग्रुप होता राहुल आणि या सगळ्यांचा, हे इकडे तिकडे भटकत राहा. म्हणजे त्यांच्या ग्रुप बरोबर न चालता इकडे बघ, तिकडे बघ, इकडे थोडा वेळ थांब, तिकडे थोडा वेळ थांब, असं टाइमपास करत चाललेले होते. तो पहिला दिवस तर बऱ्यापैकी गेला. सगळे रात्री घरी आले, जेवण वगैरे झाली, रोजची मजा मस्ती आहे ते करून सगळे झोपले. नेक्स्ट डे सकाळी परत लेक्चर होतं. लेक्चर झाल्यावरती दुपारच्या वेळेस यांच्या ग्रुपनी काय ठरवलं की आपण जाताना ह्या सगळ्या सोबत जाऊया क्लास सोबत, पण नंतर आपण कुठेतरी भलती करे, आपण म्हणजे कल्टी मारूया आणि आपल्या हिशोबाने जरा एन्जॉय करूया, त्यांच्यासोबत काय थांबायचं. तर ते सगळे त्या ग्रुप बरोबर जायला निघाले. आणि अप्रॉक्सिमेटली
3:30-4च्या दरम्यान ना ज्या ठिकाणावर त्यांना साईट सीइंगला बसवलेलं तिकडनं हे सगळे 4-5 जणांचा जो ग्रुप होता हे गायब झाले तिकडनं. आणि तो थोडासा म्हणजे तो पिरियड असतो असा असतो की सगळेजण आपापल्या कामात खूप बिझी असतात. स्टाफ सुद्धा त्यांच्या स्टुडंट्सचे पोर्ट्रेट चेक करण्यामध्ये, त्यांना गाईड करण्यामध्ये बिझी असतात आणि स्टुडंट पण त्यांच्या पोर्ट्रेट्समध्ये मग्न असतात. आणि जवळजवळ 2-2.5 तास, 3 तास पोर्ट्रेट काढत बसतात ती मुलं. तर या सगळ्यामध्ये कोणाचं लक्ष नव्हतं. हे सगळेजण तिकडनं गायब झाले आणि कुठेतरी ह्या जंगलातनं त्या जंगलातनं असं कुठेतरी वाट काढत काढत हे भरकटत इकडे-तिकडे भटकत होते. आणि यांनी ठरवलेलं की आपण जेव्हा ह्यांचं 6-6:30 वाजता पॅकअप होणार होतं, ते बोलले की आपण त्या दरम्यान परत त्या स्पॉटला येऊया आणि ह्यांच्यासोबत रिटर्न जाऊया म्हणजे कोणाला कळणार नाही. तर त्याप्रमाणे हे बाहेर पडले पण त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या मजा-मस्करीमध्ये ते कुठेतरी भलतीकडे आले. आणि थोडंसं वाट चुकल्यासारखं झालं त्यांना की आपण वेगळ्याच ठिकाणी आलो आणि त्यांना खूप प्रयत्न करून पण परत रिटर्न जायची वाट मिळत नव्हती. तर कुठेतरी टाइमपास करूया म्हणून ते एका ठिकाणी बसले आणि तो जो स्पॉट होता तो असा कठडा किंवा एक असा दगड होता मोठा आणि त्याच्या बाजूला अशी खोल दरी होती. आणि संध्याकाळ झालेली होती, 5:30-6 वाजायला आले होते आणि थंडी होती तिकडे. आणि त्यांच्या ग्रुपमधल्या एकाने ना सिगारेटचं पाकिट आणलेलं गुपचूप. तर यांनी सगळ्यांनी ठरवलं की आपण एक सिगारेट मारूया आता मस्त. थंडी पण आहे, चांगला समोर व्ह्यू दिसतोय, दगडावर बसून छान आपण सिगारेट मारूया. तर सगळे बसले तिकडे आणि सिगारेट पेटवायला. तर माचीस कोणी आणली नव्हती, कोणीच आणायला विसरलेलं. तर त्या दगडाच्या थोडंसं पुढे अजून ना एका ठिकाणी शेकोटी पेटवलेली होती. तर एकाला ती दिसली, तो बोलला की थांब आपण तिकडनं माचीस लाईट करूया आणि मग आपण पिऊया. मग त्यांनी तिकडनं माचीस लाईट केली, शेकोटीच्या बाजूलाच बसले सगळे कठड्यावरती आणि पूर्ण अंधार झालेला. 6:30-7 वाजता अंधार झालेला पूर्ण, थंडीचे दिवस होते. तर दोघं तिघांनी सिगारेट्स वगैरे प्यायली आणि त्यांच्या ज्या बॅगा होत्या ना त्याच्यात खूप सामान असतं त्यांचं फाईन आर्ट्सचं. तर त्या बॅगा खूप जड झालेल्या. तर त्यातले दोघं तिघं बोलले की बॅगा खाली नको ठेवूया आपण, कारण का काही इन्सेक्ट्स वगैरे पटकन बॅगेत घुसू शकतात. तर मग आपण बॅग कुठे ठेवायची असं त्यांचं डिस्कशन चाललेलं. तर राहुल बोलला एक काम कर ना, हा बाजूला हे झाड आहे ना, इथे आपण झाडावर लावून टाकू बॅगा. तर झाडावरती ना त्या बॅग लावायला असं काही हुक किंवा असं काही जे नॅचरली होतं ना तसं काही नव्हतं. आणि लकीली तिकडे ना असे 1-2 खिळे पडलेले होते झाडाच्या आसपास. तर ह्यांनी तिकडनं एक दगड घेतला आणि त्या दगडाने त्या झाडावर खिळे ठोकायला लागला. तर एक मित्र बोलला, अरे कशाला झाडावर खिळे बिळे ठोकतोय, जाऊ दे आपण बॅगा हातात ठेवू, काय प्रॉब्लेम नाही एवढं, इट्स ओके. तो म्हणतो अरे जाऊ दे ना एवढं काय त्याच्यामध्ये. तर त्यांनी 2-3 खिळे झाडाला ठोकले जे खाली पडलेले आणि त्याच्यावर बॅगा लावल्या त्यांच्या. बॅगा लावल्या, ह्यांची सिगरेट वगैरे पिणं चाललेलं. एक 15-20 मिनिटांचा कार्यक्रम झाला, गप्पा वगैरे झाल्या आणि निघाले. आणि रिटर्न निघेपर्यंत 7 वाजले यांना. आणि त्यांना कळलं की आता आपलं काही खरं नाही, कारण का 6:30ला वाइंड अप होतं, आता 7 तर इथेच वाजले, आपल्याला परत पोहोचेपर्यंत अजून अर्धा तास तरी जाईल. तर 7:30-7:45च्या आसपास ते त्या स्पॉटला पोहोचले, पण सगळे तिकडनं निघून गेलेले होते ऑलरेडी. तर हे समहाऊ धावत धावत ज्या स्पॉटला मिळेल त्या स्पॉटनी शॉर्टकटनी वगैरे वगैरे हॉस्टेलच्या दिशेने आले, त्या हॉटेलच्या दिशेने. आणि लकीली त्यांना हॉटेलकडे जाताना हा सगळा ग्रुप दिसला. तर ते त्यांच्यात गुपचूप मिसळले आणि समहाऊ ते आले. आणि जेव्हा त्यांची फायनल अटेंडन्स वगैरे रात्री घेतली तेव्हा ते काउंट वगैरे त्यांचा बरोबर मिळाला, त्यामुळे कोणी काही ऑब्जेक्शन घेतलं नाही. आणि हा ग्रुप थोडासा मस्ती करत होता, त्यामुळे कोणी यांची कंप्लेंट करत नव्हतं. म्हणजे ज्यांना माहिती होतं की हे नाही येत तरी पण कोणी कंप्लेंट करत नव्हतं, कारण का त्यांना माहिती होतं नंतर आपल्यालाच फटके पडते, जाऊ दे त्यांना काय करायचं ते करू दे असं होतं. तर आले सगळे, रात्री झोपले वगैरे. तिसरा दिवस शेवटचा दिवस आहे, ज्या दिवशी हे सगळं साईट सीइंग आणि अजून काही जिकडे असे काही स्पॉट आहेत जिकडे फिरायचं ते करून संध्याकाळी निघणार, असा हा सगळा सीन आहे. तर त्यांचं काहीतरी काही कारणामुळे त्यांचा प्रोजेक्ट डिले झाला आणि त्यांना 1 दिवस स्टे वाढवायला लागला. तो ज्या दिवशी संध्याकाळी ते निघणार होते त्याच्या दुसऱ्या दिवशी निघायचं ठरलं सकाळी 7:30-8 वाजता. तर तिसऱ्या दिवशी यांनी ठरवलं की आपण आज काही नको करायला, कारण का काल आपण लकीली वाचलोय, तर आज नको मस्ती करायला. तर ते त्या शाळेच्या ग्रुप बरोबरच त्यांच्या त्या चाललेले होते. तर फिरत 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 ते साईट सीइंग करत करत एका ठिकाणी आले. तर त्यांच्यातल्या एकाला वाटलं की ही जागा बघितल्यासारखी वाटते आपल्याला, आपण ही जागा बहुतेक काल एक्सप्लोर केली, आपण काल जे वाट चुकत चुकत आलो ते ह्या स्पॉटला आलो. तर ते त्यांच्या ग्रुप बरोबर चाललेत आणि ती जागा बघतायत सगळेजण. आणि त्यातल्या एकाला त्या जागेकडे बघून एकदम शॉक बसला. तर सगळ्यांनी विचारलं, अरे काय आलं, असा एकदम शॉक बसल्यासारखं का बघतोय.
तर तो बोलला, अरे आपण इकडेच बसलेलो ह्या कट्ट्यावर काल, आठवतंय का? म्हटलं हो, आपण इथेच बसलेलो. तर तो बोलला की आपण काल जिकडे सिगरेट प्यायलो, जी स्पॉट होती ती चिता होती एका माणसाची. अरे बापरे. आणि त्या जळत्या चितेच्या जी काय लाकडं उरलेली होती, कारण चिता जेव्हा पेटते तेव्हा खूप मोठी असते, हो पण नंतर नंतर ती खूप छोटी होऊन जाते. बरोबर. तर त्यांना वाटलं की ती शेकोटी आहे, व्हेरॅज ती चिता जळत जळत संपत आलेली होती. आणि त्या चितेच्या बाजूला बसून यांनी सिगरेट पेटवलेली होती. आणि सिगरेट पेटवणारा पहिला व्यक्ती होता राहुल. आणि ती घटना बघून तो इतका शॉक मध्ये गेला की जो असा कधी विचार करू शकत नाही की घाबरेल, त्याला दरदरून घाम फुटलो थंडीमध्ये आणि चक्कर वगैरे यायला लागली. त्याला इमिजिएटली तिकडनं सगळ्यांनी उचललं आणि रूम वरती आणलं. रूम वरती आणल्यावर ह्याला 104 ताप चढलेला होता. भरपूर थंडी वाजत होती आणि सगळा स्टाफ आणि सगळे त्याचे फ्रेंड्स काळजीमध्ये होते की हा इतका कसा काय शॉक झाला, इतका कसा काय घाबरला. आता ही गोष्ट सांगू पण शकत नव्हते कोणाला, कारण का तशी गोष्ट खूप सेन्सिटिव्ह होती. पण यांना माहिती होते का काल आपण जी गोष्ट केली ती खूप भयंकर केली. आपण एका चितेच्या बाजूला बसून चितेवर ऍक्च्युअल सिगरेट पेटवली आणि आपण ती पीत बसलेलो. आणि हे जे थॉट्स होते ते राहुलच्या डोक्यात जात नव्हते. तर त्याला दरदरून घाम फुटलेला, थंडी वाजत होती प्रचंड. आणि असं थोडस विचित्र झालेलं त्याचं पूर्ण बॉडी टेम्परेचर आणि सगळ्या गोष्टी. आणि या सगळ्यामध्ये ना 9:30-10 वाजता संभाऊ सगळ्यांची जेवणं वगैरे करून झोपले आणि ठरलं की सकाळ सकाळी आपण लवकर निघूया आणि ह्याला खाली गावामध्ये हॉस्पिटल किंवा डॉक्टरकडे आपण घेऊन जाऊ, कारण का तिथे असं काहीच नव्हतं आसपास. आणि त्यावेळेस तेवढं कम्युनिकेशनचं एवढं साधन नव्हतं की इमर्जन्सी मध्ये कोणतरी वरती येईल वगैरे गावात, कारण का ते खूप उंचावर होते डोंगरामध्ये. तर रात्री 11-11:30 वाजता का 11:45 दरम्यान ना अचानक सगळ्या मुलांचा ओरडण्याचा आवाज आला. तर कशामुळे आवाज आला म्हणून सगळेजण बाहेर आले बघायला. तर बघितलं तर जे त्यांचं हॉटेल किंवा जी लॉबी म्हणजे जे काय होतं, हॉटेल जे होतं ते खूप मोठं असं नव्हतं, पण त्या हॉटेलची जी लॉबी होती जिकडनं एक्झिट होती ना, त्या एक्झिट वरती एक झाड पडलेलं मोठं. ओके. आता दुसरा धक्का असा झाला इथे लोकांना की झाड पडलं आहे, सगळे जमले, अरे झाड पडलंय, आता आपण जायचं कसं. आणि ते झाडाचा बुंदा खूप जाड होता, जवळजवळ 2-2.5 फुटाचा झाडाचा बुंदा होता आणि झाड जवळजवळ 15-20 फूट उंच असं झाड तिथे पडलेलं होतं. आता हे झाड हलवायचं कसं, आपण इकडनं निघायचं कसं, कारण का त्यांच्या गाड्या आतमध्ये होत्या. तर कसं करायचं काय. तर दुसरा शॉक असा झाला की ते झाड होतं ज्या झाडाला यांनी खिळे ठोकलेले होते. आणि ते झाड त्या हॉस्टेलपासून खूप लांब होतं. म्हणजे जवळजवळ 2 किलोमीटर 3 किलोमीटर असं आतमध्ये जंगलामध्ये झाड होतं. हे झाड इथे आलंच कसं. म्हणजे त्यांचा दुसरा प्रश्न होता की हॉस्टेलच्या गेटवर झाड पडलंय हे तर शॉकिंग आहे, पण ते झाड तिथेच नव्हतंच, म्हणजे तिथे झाडच नव्हतं मुळात. आणि हे जेव्हा सगळ्यांना कळलं, स्टाफला आणि इतर मित्रांना, तेव्हा सगळेजण काळजीत पडले की इथे झाड पडलंय, जे झाड इथेच नव्हतं कधी. आणि त्या झाडाचा व्यास जवळजवळ 2 फुटाचा आणि 10-12 फूट 15 फूट उंच झाड. ते झाड इथे आलं कसं काय अचानक रात्री, कोणी टाकलं असेल. आणि कोणालाच काही त्याच्यातनं क्ल्यू मिळत नव्हते. या सगळ्या परिस्थितीमध्ये इथे हा रोहनचा ताप आतमध्ये वाढत चाललेला, राहुलचा ताप वाढत चाललेला होता. त्याच्यात त्याला सगळं तिकडनं खाली उतरवलं, गावात नेलं. त्या रात्रीच म्हणजे 12:30-1 वाजताच त्यांनी काहीतरी ऍडजस्टमेंट करून त्याला तिकडनं खाली नेलं. जवळजवळ एक 70-80% स्टाफ आणि मित्र तिथेच थांबले हॉस्टेलच्या इथे, आणि बाकीचे घेऊन त्याला खाली गावामध्ये गेले. गावामध्ये गेल्यावरती हा जो राहुल आहे तो त्यांना जिकडे काही छोटासा दवाखाना किंवा ज्यांच्याकडे नेलेलं होतं, हा त्यांच्याकडे गेल्यावरती त्या डॉक्टरांशी त्यांच्या गावच्या भाषेत बोलायला लागला. आणि त्यांना असं काय काय सांगायला लागला, शॉकिंग गोष्टी जे फक्त त्या डॉक्टरांना माहिती असतील. आणि हे म्हणजे कोणाला क्ल्यूच लागत नव्हता की बॅक टू बॅक ह्या 2 घटना ज्या घडल्या, हे जे सिगरेट पेटवण्याचा किस्सा, हे झाड पडणं आणि हे डॉक्टरांसोबत जे काय घडतंय ते. तर डॉक्टरांनी सांगितलं की जे फिजिकल ट्रीटमेंट आहे ते मी करू शकतो, पण हा जो आता मेंटली डिस्टर्ब आहे ना, याचं मला काही क्ल्यू मिळत नाही. बेईंग अ डॉक्टर माझ्याकडे ह्याचा आन्सर नाहीये. तर तुम्ही याला इमिजिएटली सिटीमध्ये हलवा. आणि त्याला मग समहाऊ त्यांनी अँब्युलन्स वगैरे बुक करून परत बॅक टू मुंबई परत घेऊन आले त्याला. तर ह्याला जवळजवळ 15 ते 16 दिवस सतत 104 ताप होता, सतत.
आणि हा असा काहीतरी असंबंध बडबडत होता की त्या स्मशानाजवळची बाई, तिकडच्या वाड्यावरचा पुरुष, असं काही म्हणजे त्याच्या तोंडाला येईल ते बोलत होता. त्याला काय बोलायचं होतं काही कळत नव्हतं आणि सगळे टेन्शन मध्ये होते. आणि संभाव नंतर मला वाटतं त्याने तांत्रिक वगैरे असं काय काय त्याचे म्हणजे त्यांच्याकडनं मदत घेतली आणि मग संभाव त्यांनी त्याच्यातनं ते बाहेर काढलं असं म्हणतात. 15-16 दिवस झाल्यानंतर जे मग त्याचा ताप ऑटोमॅटिकली हळूहळू करून कमी झाला आणि आता तो ऍब्सोल्युटली नॉर्मल आहे. बट आता तो थोडासा ह्या सगळ्याला जरा घाबरून असतो आणि त्याला एकंदरीत असं कळलं की जरी भूत असा काही प्रकार असेल नसेल, बट त्या दिवशी ज्या गोष्टी त्याच्यासोबत घडल्या त्या नॅचरल नव्हत्या आणि त्याचे आन्सर्स त्यांना नाही मिळाले. म्हणजे एक वेळेस सिगरेट पिण्याचा किस्सा करायचा समजू शकतो आपण, पण ते झाड पडलं हा सगळ्यांसाठी शॉकिंग किस्सा होता. आणि ते झाड कुठलं होतं, ज्या झाडाला त्यांनी खिळे मारलेले होते आणि ते झाड जे त्या चितेच्या बाजूला होतं ते झाड त्यांच्या हॉस्टेल पर्यंत कोणी आणून टाकलं, तर ते त्यांना काही कळलं नव्हतं. असा हा त्या भयंकर किस्सा त्यासोबत घडलेला होता आणि तेव्हापासून तो थोडासा जरा आता ह्या पॅरानॉर्मल गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलाय. मित्रांनो, आपल्या काजवा युट्यूब चॅनेलवर दर शनिवारी रात्री 11:30 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं, ज्यामध्ये देशाविदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्यासोबत शेअर करत असतात. वर्णन केलंय ना अक्षरशः अंगावर काटा आणतं. पुढे अशीच बसून असते कोपऱ्यात, एकतर कोपऱ्यात बसून असते चालू आणि माझ्या आता गोव्यामध्ये काय हे आहे की नारळ बेळाची खूप पाहिलं, तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय? भेटूया येत्या शनिवारी रात्री 11:30 वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.